रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. जगद्गुरु तुकोबराय व संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याबद्दल आपण चिंतन चालू आहे आपलं. कोण म्हणतंय तुकोबराय वैकुंठाला गेली, कोण म्हणतंय तुकोबरायांचा खंड. परंतु पुराव्यासह मी सांगू इच्छितो, अहो संत तुकोबरायांची हाड सुद्धा देवाला पुरली नाहीत खायला. देण्यात आलं मांस चर्म याचं सोडूनच देवानी हाडा सकट जगद्गुरु तुकोबरायांना खाऊन टाकले. काय माझे खाय सुद्धा शिल्लक ठेवून फक्त जे शिल्लक राहिले ते फक्त तत्व शिल्लक राहिले. कोणतं सत्वयुक्त तत्व शिल्लक राहिले. आणि देवानी हाड सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांची खाल्ली, मांस खाल्लं, त्वचे सकट सर्व भाग देवानी खाऊन टाकलं. का? कारण त्यांना फार ते गोड लागले. जगद्गुरु तुकोबरायांची हाड मांस लक्षात आलं. डोळ्यात नासू येतात. लक्षात आपली बुद्धी माकडाची बुद्धी. आपण कधी विचार करायला, आपण बोललो तेच बसणार. शब्द पंडित तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले म्हणूनच नको आलं का. वैकुंठात आहे म्हणून खाली जग आहे, आणि वैकुंठात घुसून सर्व सृष्टीवर त्यांचं लक्ष. वैकुंठाला गेले म्हणू नका तुम्ही. मग बीजाला परवा झाड तुमच्या बापाने हलवलं का माझ्या बापाने हलवलं? आकाश रूपी तत्वामध्ये ते विलीन झाले. आणि आकाश किती मोठं आहे तेवढं सांगता का? माझा प्रश्न आहे हा. उग दाड्या वाढवून, उग भगवी वस्त्र परिधान करून, उग ब्रह्मचारी राहून जगाला सोंग दाखवून देण्यात आलं. याचा अर्थ तुम्ही ते वापरू नये याला माझा विरोध नाही. डोंगी जे साधव त्यांना परिपूर्ण माझा विरोध आहे. तर असे डोंगी किती टक्के साधव? 5%. अंगाला सकाळी उठल्या उठल्या भस्म देण्यात आलं. कुणीकडे जाऊ अंगावर बुधवी वस्त्रे, जगाला दिसावं म्हणून साधूपणा दाखवू नका. असावं म्हणून तुमच्या काय. असे 5% लोक आहेत जे डोंगे. आणि त्या 5% लोकांमुळं जे कर्तृत्ववान खरूच साधू या पदाला पोचलेले अनेक उदाहरणं सांगता येतील महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राबाहेरची, की जे भगवंताला परिपूर्ण अर्पण झालेले, देहासह अर्पण झालेले. परंतु या नासक्या कुचक्या काही थोड्या बोटावर मोजता येणाऱ्या लोकांमुळे माझे संत ऋषीमुनी महात्मे, सध्याचे काही कीर्तनकार ज्यांनी पूर्णतः आयुष्य आपलं देवासाठी अर्पण केलं, ते बदनाम. आणि खरं कळावं काय खरं आहे ते खरं कळण्यासाठी माझा देह गेला तरी सुद्धा चालतो. याला कोण महत्व देते? याला झिरो किंमत आहे.
ही सामुग्री आहे फक्त ध्यानात आलं, साधन आहे, साध्य नाही. ती बी भगवंताला स्मरण्यासाठी दिलेली ही सामुग्री आहे, कथेची सामुग्री. अभंग बघा पूर्णपणे म्हणजे लक्षात येईल. आता बरेच जण कमेंट्स इतक्या वाईट वाईट करणार आहेत, तुम्हाला माहित आहे बिनाकली वैकुंठातच आहेत. वैकुंठाला गेलं म्हणू नको, आहेत म्हणा, आहेत म्हणा, म्हणून तुम्ही कीर्तन करताय. म्हणून बरोबर 12 वाजता विजय दिवशी 12 वाजता सगळीकडे बीजच बीज दिसतं आणि ते झाडाचा शेंडा आपोआप हलतो. अंधश्रद्धा नाही, श्रद्धा आहे. चांबड्याच्या दृष्टीनं जर पाहाल तर जगद्गुरु तुकोबराय कधीच कळणार नाही. व्यापक दृष्टी ज्याची आहे त्यालाच फक्त जगद्गुरु तुकोबराय कळतील. पाहूया आपण पुढच्या भागामध्ये. हाडं सुद्धा देवाने खाल्ली जगद्गुरु तुकोबरायांची. तुम्ही खून झाला म्हणता, खून झाला काय काय जण म्हणते मरले असतील, कुत्र्याने खाल्ले असतील, सोडून गेला असेल त्यांचा देह, पुरून टाकला असेल, त्याच्यामुळे देह कुणाला सापडला नाही, मग जगद्गुरु तुकोबरायांचा खून झाला. काय भाव प्रमाण आहे. गाता पहा माथा सुधरा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव.